नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी प्राथमिक विद्यालय सातारा परिसर येथील सहशिक्षिका श्रीमती हिवराळे SD, वर्ग चौथा, विषय गणित. तर बघा, गणित विषयातील प्रकरण दुसरे संख्याज्ञान हे आज आपण अभ्यासणार आहोत. संख्याज्ञानमध्ये तुम्ही तिसरीच्या वर्गामध्ये 2 अंकी संख्या बघितल्या असतील. तर आता आपल्याला 3 अंकी संख्यांचे लेखन व वाचन करायचे. पुन्हा 4 अंकी संख्याचे लेखन व वाचन हे आपण संख्याज्ञान या प्रकरणात बघणार आहोत. 3 अंकी संख्येची उजळणी. बघा, आपल्याला याच्यामध्ये 1 ते 0 पर्यंत हे अंक दिलेले आहेत आणि यापासून आपल्याला संख्या तयार करायच्या आहेत. तर शतकस्थानी आपण 0 घेऊ शकत नाही, कारण की शून्यापासून कुठलीच संख्या तयार होत नाही किंवा आपल्याला कळतही नाही. त्यामुळे बघा, 1 ते 0 पर्यंत आपल्याला अंक दिले आहेत, जसे की 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि त्यानंतर 0 दिलेले आहे. या संख्या वापरून आपल्याला 3 अंकी संख्या तयार करायच्या आहेत. तर बघा, आपण सुरुवातीला 3 घेतले, नंतर 2 आणि त्यानंतर 0. अशा प्रकारे आपण 320 ही संख्या तयार केली. नंतर आपण 5 घेतले, नंतर 6, नंतर 7. अशा प्रकारे आपण पुन्हा एक 3 अंकी संख्या तयार केली, 567. नंतर आपण 1 घेतला, नंतर 7 घेतले, नंतर 5 घेतले. बघा, अशा प्रकारे 175 अशी संख्या तयार झाली, 175. नंतर आपण अशा संख्या घेत आपण 3 अंकी संख्या तयार केल्या, 890 890, 910 910, 313 313, 710 710, 805 805, 502 502, 345 345, 789 789, 453 453, 123 123, 222 222, 435 435, 908 908, 658 658 आणि 857 857, 990 990 आणि 808 808. अशा प्रकारे आपण 3 अंक वापरून 3 अंकी संख्या तयार केल्या. आता आपल्याला खाली दिलेल्या संख्या अक्षरात लिहायच्या आहेत. बघा, 325 आपण हे अंकातील संख्या अक्षरात लिहिली. 325 हे सुद्धा आपण अंकातील संख्या अक्षरात लिहिली. 549 549, 890 890. अशा प्रकारे आपण मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्येही अक्षरात संख्या लिहिल्या. खालील अक्षरातील संख्या अंकात लिहा. बघा, आपल्याला काही संख्या अक्षरात दिलेल्या आहेत आणि आपल्याला त्या अंकात लिहायच्या आहेत. 102 102 कशी लिहिले बघा, 100 म्हणजे 100 आणि त्याच्या पुढे 2 म्हणजे 102, 102. 320 100 100च्या जर 3 नोटा घेतल्या तर 300 होतात आणि 10 10च्या 2 नोटा म्हणजे 20, 320, 320. नंतर बघा, 999 999 कशी लिहिले बघा, 900 लिहिले आपण अगोदर, नंतर 99 कसे लिहिले,
99 9वर 9 म्हणजे 999 999. अशा प्रकारे तुम्हाला पुस्तकामध्ये आणखीन काही संख्या दिलेल्या आहेत अक्षरात लिहिलेल्या, त्या तुम्हाला अंकात लिहायच्या आहेत. क्रमांकाने पुढच्या संख्या लिहा. आपल्याला बघा एक संख्या दिलेली आहे 399 399 आणि याच्या आपल्याला पुढच्या संख्या लिहायच्या आहेत म्हणजे एकने वाढवून. जर 399 मध्ये आपण 1 ॲड केले, 1 प्लस केला तर किती होईल 400 400. मग पुन्हा त्या 400 मध्ये 1 मिळवायचा, मग किती होईल 401 म्हणजे 401. पुन्हा त्यात 1 मिळवायचा, मग कोणती संख्या मिळेल 402 402. बघा 399 प्लस 1 इक्वल 400. नंतर 400 इक्वल 1 400 प्लस 1 इक्वल 401. पुन्हा त्याच्यामध्ये 1 प्लस करायचा तर आपल्याला मिळणारी संख्या 402. अशा प्रकारे खाली आणखीन एक संख्या दिली आहे बघा 200. यामध्ये पण वरच्यासारखी सेम प्रोसिजर करायची. याच्यामध्ये 1 ॲड करायचा. याच्यामध्ये आपण 1 ॲड करत गेलो तर आपल्याला पुढची संख्या मिळते. 200 मध्ये 1 प्लस केले तर आपल्याला 201 मिळेल. नंतर पुन्हा 201 मध्ये परत 1 प्लस केले तर 202 202 प्लस 1 इक्वल 203. अशा प्रकारे पुन्हा खाली एक संख्या दिलेली आहे, तिचे सुद्धा आपल्याला 1 ॲड करून पुढच्या संख्या लिहायच्या आहेत 597. मग त्याच्या पुढची संख्या आपल्याला 598 598. नंतर त्याच्यामध्ये पुन्हा 1 ॲड करायचा 599. म्हणजे आपण या संख्यांमध्ये 1 मिळवत गेलो तर आपल्याला पुढची संख्या मिळते. अशा प्रकारे आपण त्याच्या पुढच्या संख्या लिहित जाऊ शकतो. जसं 597 मध्ये 1 मिळवले तर 598 598 इक्वल 1 इज इक्वल टू 599. 599 मध्ये प्लस 1 केला तर पुन्हा 600. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला 1 प्लस करत गेलो तर आपल्याला पुढची संख्या मिळते. यामध्ये बघा आपल्याला क्रमाने मागच्या संख्या लिहायच्या आहेत. या ज्या काळ्या अक्षरात संख्या लिहिलेल्या आहेत 600, याच्या आपल्याला अगोदरच्या संख्या लिहायच्या आहेत. म्हणजे 600च्या अगोदर कोणत्या संख्या होत्या ते आपल्याला लिहायच्या आहेत. तर याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला, जसं आपण मागे बघितलं की 1 प्लस केले जर 1 मिळवला तर आपल्याला पुढची संख्या मिळते. त्याचप्रमाणे याच्यामध्ये आपण 1 वजा करायचा 1 मायनस करायचे तर आपल्याला मागची संख्या मिळते, अगोदरची संख्या मिळते. 600 मधून जर आपण 1 मायनस केला 1 वजा केला तर आपल्याला 599 ही संख्या मिळते. बघा 600 मायनस 1 इक्वल 599. याचप्रमाणे 599 मध्ये पुन्हा -1 करायचे तर मिळणारी संख्या 598. 598 मधून पुन्हा 1 वजा करायचा तर मिळणारी संख्या 597 म्हणजे 597. याचप्रमाणे आपण प्रत्येक वेळा 1ने जर मायनस करत गेलो तर आपल्याला अगोदरची संख्या मिळत जाते. 369 दिलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण 1 मायनस केला तर 368 ही संख्या मिळते 368. त्यानंतर 1 मायनस 367, परत 1 मायनस 366. अशा प्रकारे जर आपण मायनस करत गेलो तर आपल्याला अगोदरच्या संख्या मिळत जातील. 299 मध्ये सुद्धा आपण 1 मायनस केला तर आपल्याला मिळणारी संख्या 298 298. पुन्हा 1 मायनस 297 297. पुन्हा 1 मायनस 200
96 296. अशा प्रकारे एकने मायनस केल्यानंतर आपल्याला अगोदरच्या संख्या मिळतात. 4 अंकी संख्या. आता बघा 4 अंकी संख्येसाठी आपल्याला काही प्रतीके दिली आहेत, त्यावरून आपल्याला संख्या ओळखायच्या आहेत. बघा इथे जे चित्र दिलेलं आहे पहिलं तिथं ह लिहिलेलं आहे. ह म्हणजे 1000 आणि संख्यामध्ये 1000 लिहिलेले आहेत आणि संख्येचे वाचन अक्षरात केलेले आहेत. बघा 1000. अशाच प्रकारे दुसऱ्या कप्प्यामध्ये 1000 1000 1000 1000 असे 4 वेळेस लिहिले म्हणजे ते किती झाले 4000 आणि त्याचे वाचन 4000. अशा प्रकारे त्याच्यानंतर बघा 1000 1000 आणि दशक आणि 2 डॉट दिलेले आहेत. तर हजाराचे किती चित्र आहेत 2 म्हणून आपण ते 2 लिहिले. दशकाचे किती आहेत एकच आहे म्हणून 1 आणि 2 टिंब दिलेले आहेत म्हणजे ते 2. मग याचं वाचन कसं करायचं 2012. आता हजार हजाराचे 2 आणि शतकचे म्हणजे शंभराचे 2 पोटली तयार केल्यात आणि 3 डॉट दिलेत. मग याचे वाचन कसे करणार 2203. नंतर बघा एक हजाराचा दिलेला आहे आणि एक दशकाचा म्हणजे 1010 असं संख्यामध्ये लिहिलं आणि अक्षरात 1010. आता 1000 लिहिलेला आहे आणि एक डॉट दिलेला आहे म्हणजे 1001. डॉट म्हणजे किती आहे 1 आणि 1000 आहे म्हणजे अक्षरात 1001. नंतर हजाराचे 2 चित्र आहेत बघा. नंतर शतकाचे 3, दशकाचा 1 आणि 4 डॉट दिलेले आहेत म्हणजे जे 2000 आहेत ते किती आहेत 2000. नंतर 3 शतक आहे म्हणजे 300 आणि 10 आणि 4 14 होतात. दशक म्हणजे 10 आणि ते 4 डॉट म्हणजे 4 2314. अशा प्रकारे आपण संख्याचं वाचन करू शकतो. दिलेल्या संख्या अंकात लिहा. बघा याच्यामध्ये 4005 ह्या अक्षरात दिलेल्या आहेत आणि आपल्याला त्या अंकात लिहायला सांगितलेल्या आहेत. तर 4005 कसे लिहायचे बघा. हजाराच्या स्थानकामध्ये 4 लिहायचे, शतकात 0, दशकात 0 आणि एककात 5. अशा प्रकारे आपण 4005 ही संख्या लिहिली. 5017 बघा हजाराच्या स्थानकात 5, शतकाच्या 0, दशकाच्या 1 आणि एककाच्या 7. 7313 हजारच्या स्थानी 7 लिहायचे, शतकाच्या 3, दशकाच्या 1 आणि एककाच्या 3. आता 8000 कसे लिहिले बघा. हजाराच्या स्थानकात 8 लिहिले आणि शतकात 0, दशकात 0 आणि एककात 0. अशा प्रकारे 8000 ही संख्या लिहिली. 9999 9999 कसे लिहिले बघा. हजाराच्या स्थानकात 9, शतकाच्या 9, दशकाच्या 9 आणि एककाच्या सुद्धा 9. अशा प्रकारे आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत खाली त्याचे आपण वाचन करायचे. 1001, 1010, 1100, 2002, 2020 अशा प्रकारे पुढच्या संख्यांचे वाचन करायचे. दिलेल्या संख्या वाचा, अक्षरात लिहा. आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत 4 अंकी. जशा आपण 3 अंकी संख्यांचं लेखन वाचन केलं त्याचप्रमाणे आपल्याला 4 अंकी संख्यांचं लेखन वाचन करायचे. बघा 1235 आपण अगोदर मराठीत लिहिले अक्षरात. नंतर बघा 1235. अशा प्रकारे आपण या ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या आपल्याला अक्षरात लिहायच्या आहेत. नंतर 5045 5045. 9007 9007. आता या 3 संख्यांचं मी तुम्हाला अक्षरात लिहून दाखवल्या. ज्या बाकीच्या संख्या आहेत तो तुम्ही तुमच्या मनाने अक्षरात लिहिण्याचा प्रयत्न करा. यामध्ये बघा प्रत्येक अंक एकदाच वापरून 4 अंकी 5 संख्या लिहायच्या आणि वाचायच्या आहेत. तर बघा
एक चौकोन काढला आणि त्या चौकोनाच्या चारही कोपऱ्यांना नंबर दिलेले आहेत. सर्वप्रथम 2, 6, 7, 3 हे 4 क्रमांक दिलेले आहेत, 4 अंक दिलेले आहेत. त्याच्यापासून आपल्याला 4 अंकी 5 संख्या तयार करायच्या आहेत. तर बघा 2736, 2673, 3762, 3267, 7623. तर 2736, 2673, 3762, 3267, 7623 अशा प्रकारे आपण संख्या लिहिल्या. आता दुसऱ्या चौकटीमध्ये तशा संख्या लिहिलेल्या आहेत, त्यापासून सुद्धा आपण ह्या 5 अंकी संख्या तयार केल्या. संख्यापटावरील एकक स्थानचा अंक, दशक स्थानचा अंक, शतक स्थानचा अंक व हजार स्थानचा अंक बदलून वेगवेगळ्या 4 अंकी संख्या तयार करा. बघा इथे चौकटीमध्ये काही संख्या दिलेल्या आहेत, तर त्या संख्यांची जागा बदलून आपल्याला 4 संख्या तयार करायच्या आहेत. तर सर्वप्रथम आपण 5302 ही संख्या लिहिली. 5302. नंतर 2530, 2530. नंतर 2305, 2305. नंतर 3250, 3250. अशा प्रकारे आपण ह्या संख्या तयार केल्या. त्याचप्रमाणे दुसऱ्या एका चौकटीत पुन्हा काही संख्या दिलेल्या आहेत, त्याच्यासुद्धा अशाच अंक बदलून 4 अंकी संख्या तयार करायच्या आहेत. तर बघा सर्वप्रथम 6142, 6142. नंतर 2614, 2614. 4261, 4261. नंतर 1426, 1426. अशा प्रकारे आपण 4 अंकी संख्या तयार केल्या. थँक्यू. बघा अशा प्रकारे आपण संख्याज्ञान यामधल्या 3 अंकी व 4 अंकी संख्यांचा अभ्यास केला. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये संख्याज्ञान यामधील 5 अंकी संख्यांचा अभ्यास करू.